नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मस्त असा पिकलेल्या पेरूंचा मेथांबा बनवणार आहे। तर त्यासाठी इथे हे 3 पेरू मी पिकलेले घेतलेले आहेत। आता पेरूचा मेथांबा करायचा असेल तर एकदम पिवळे असे आणि मऊ झालेले पेरू घ्यायचे आहेत। आता याच्या छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। हे पहा, याप्रमाणे अशा छोट्या छोट्या फोडी करून घ्यायच्या आहेत। आता या प्रकारे हे बारीक चिरून झालेले आहे। आता एका कढईमध्ये थोडंसं अगदी तेल घालून घ्यायचे। तेल तापल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मेथ्या घालायच्या आहेत। त्यानंतर अर्धा चमचा जिरे, थोडासा हिंग, हे छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे आणि थोडीशी हळद। आणि आता यामध्ये हे पेरू घालायचं आहे आणि व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि परत एकदा हे हलवून घ्यायचं आहे। आता हा जो मेथांबा आहे तो 2च पेरूचा केलेला आहे, कारण एक पेरू हा खराब निघाला, त्याच्यामुळे टाकून द्यावा लागला। आता यावर झाकण ठेवायचं आहे, गॅस हा बारीक करायचा आहे आणि मऊ असा हा पेरू शिजवून घ्यायचा आहे। इथे मध्ये एकदा हलवून द्यायचं आहे। अजून एकदा याला वाफ घ्यायची आहे। आता एकदा हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि पेरू व्यवस्थित असा मऊ शिजला गेलेला आहे। आता यामध्ये आवडीनुसार गूळ घालायचा आहे। आता हा मी 3 पेरूच्या मापाने घेतलेला होता, पण एक पेरू खराब निघाल्यामुळे मी थोडासा आता गूळ इथे कमी केलेला आहे। निदान एका पेरूसाठी 2 चमचे गूळ जरी टाकला तरी पण चालू शकतो। तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढा तुम्ही इथे गुळाचा वापर करू शकता। आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे आणि परत एकदा याला वाफ आणून घ्यायची आहे, जोपर्यंत गूळ विरघळत नाही तोपर्यंत। इथे आता 2 मिनिट झालेले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त असा हा गूळ विरघळलेला आहे। आणि आता हे परत एकदा हलवून घ्यायचं आहे आणि गॅस हा बंद करायचा आहे। हा जो पेरूचा मेथांबा आहे तो 8 ते 10 दिवस सहज टिकतो आणि तुम्ही याला प्रवासात सुद्धा नेऊ शकता। मुलांच्या टिफिनला सुद्धा हा पौष्टिक असा मेथांबा देऊ शकता, मुलंही आवडीने खातील। याला तुम्ही पेरूची चटणी असंही म्हणू शकता। यामध्ये तुम्ही गुळाचा वापर न करता नुसतं लाल तिखट जरी टाकलं, मीठ जरी टाकलं तरी पण खूप छान अशी ही चटणी लागते। पेरूचा हा मेथांबा थालीपीठ किंवा पराठे यासोबत सुद्धा खूप छान लागतो। वरण भातासोबत सुद्धा तोंडी लावण्यासाठी हा पेरूचा मेथांबा खूप छान असा टेस्टी लागतो। करून पहा। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि पौष्टिक असा हा पेरूचा मेथांबा अवश्य करा, मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि तोंडाला चव आणणारा हा मेथांबा आहे।